उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत परत एकदा. आता आज आपण बनवूया फ्राईड फिश. तर हा एक पॉपलेट आहे, बऱ्यापैकी मोठा साईज आहे. तर हे जे पीसेस आहेत मी कट करून घेतलेले आहेत, बाजारातूनच आणले. त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर ते हळद मीठ लावून साधारण 10 ते 15 मिनिटं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला जो आपण मसाला कोट करणार आहोत, इथे ते हळद मीठ आणि लिंबू असं लावून ठेवलेलं आहे. आता इथे मी त्याच्या कोटिंगसाठी घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट आहे, नंतर धने पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, लाल तिखट आणि कोथिंबीर. आणि इथे मी घेतलेला आहे रवा. हा रवा आपल्याला वरतून त्याला कोट करण्यासाठी ठेवायचा आहे. आणि इथे फ्राय पॅन ठेवलेला आहे. तर आता मी हे जे पीसेस आहेत याला हे सर्व मिक्सचर एकत्र करून घेते. हे छानपैकी असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि हे आपल्याला फिशला वरतून कोट करायचे. तर हा आता मी हे मिक्स करून घेते. हे थोडंसं तुम्हाला जर कोरडं वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावरचं पीठ टाकून घ्यायचं. हे मला थोडंसं कोरडं असं वाटतंय. मी थोडंसं ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचं एक साधारणपणे 1 टीस्पून असा कॉर्नफ्लावर ह्याच्यात टाकून घेते, म्हणजे हे कोटिंग व्यवस्थित चिटकेल. आणि किंचितचं पाणी, अगदी किंचित 1 टीस्पून. याच्यामध्ये आपण फिशला तर मीठ लावलेलंच आहे, अजून थोडंसं त्या अंदाजानेच घ्या. थोडं कोटिंगमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. आता ही पेस्ट आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. हे कोटिंग आता व्यवस्थित बसेल. थोडंसं पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या. कोथिंबीर जरा जास्त टाकल्या त्याच्यामुळे हा मसाला माझा थोडासा प्रमाणात आहे. तुम्ही जर का जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर हे जे मिक्सचर केलेलं आहे आपण, हे तुम्ही जास्ती बनवा. आता हे असं मस्तपैकी सगळं कोटिंग करून घेऊया. वा, मस्त एकदम. फिशचे पीस खूप छान मोठे मोठेच आहेत. साधारण मी 5 ते 6 पीस करणार आहे फ्राय. आणि उरलेले हे रस्सासाठी वापरता येईल मला. आता हे मस्तपैकी आता हे कोटिंग छान असं आपण दाबून याला लावून घेऊया. हे पहा, आता मस्त कोटिंग ह्याला व्यवस्थित फिट बसलेलं आहे एकदम असं, म्हणजे कोटिंग पण छान याला